हाय नमस्कार फ्रेंड, आजचा दिवस शुभ जाओ. आज आपण पोंपरे डॅम्पवरती 2026मध्ये पार्टीचे नियोजन केलेले आहे. तर आज आम्ही सर्वजण पोंपरे डॅम्पवरती पार्टीसाठी आलेलो आहे. हा बघा मस्तपैकी भरून वाहत असलेला पोर्ले डॅम. आजूबाजूला आता पार्टीसाठी आम्ही आता जागा पण शोधलेल्या आहेत. चव्हाण साहेब आणि रोहित पाण्याचं नियोजन करत आहेत. तसेच चूल पण मांडून झालेली आहे. आता मस्तपैकी कोंबडं, देशी कोंबडं धुवून घेत आहेत चव्हाण साहेब. अशा प्रकारे चव्हाण साहेब कोंबडं धुवून घेत आहेत. रोहित लिंबू कापत आहेत. अमावस्या असल्यामुळे लिंबू कापणं चालू आहे बघा रोहित यांचं. अशा प्रकारे हे देशी कोंबडं, त्याच्यावर मस्तपैकी लिंबू, देशी तूप टाकलेलं आहे. आता त्याच्यावरती आलं लसूण पेस्ट मॅरिनेट करण्याची तयारी चालू आहे. आलं लसूण पेस्ट वगैरे टाकून त्याला आता मॅरिनेट करणं. हळद टाकलेली आहे. हळद टाकून परत थोडं मीठ टाकलेलं आहे त्याच्यात आणि एकदम मस्त करून घेतलेलं आहे. आता त्याला व्यवस्थित ठेवून देणार. आता रोहित कांदा कापत आहे आणि मस्तपैकी ते मॅरिनेटसाठी जेवढं काय काय साहित्य लागते ते सर्व आता चव्हाणसाहेबांनी टाकलेलं आहे. आणि आज मस्तपैकी पोर्ले डॅम्पवरती पार्टीचे नियोजन केलेलं आहे. तर आज प्युअर देशी कोंबडा आहे. देशी कोंबड्याचं मस्तपैकी झणझणीत चिकन खायचं. मस्तपैकी दुपारचे 12 वाजलेले आहेत. इकडे चूल पेटत आहे. चूल पेटवलेलं आहे. थोडंसं वारं पण होतं, त्याच्यामुळे जरा चूल पेटवण्याने थोडासा त्रास झाला. पण शेवटी आग लागली. आग लावायला तर आम्ही सर्व एक्सपर्ट आहे. अशा प्रकारे आग लावलेली आहे. त्याच्यावरती मस्तपैकी भातासाठी चे नियोजन चालू आहे. मस्तपैकी भात आणलेला आहे. बिर्याणी भात करायचा थोडासा. आणि अशा प्रकारे हे तयार करण्यात आलेलं आहे भातासाठी. तर मित्रांनो, तुम्ही पण या. आज जेवणाचे नियोजन केलेले आहे. तर पोंपरे डॅम्पवरती तुम्ही पण या, जेवण करूया मस्तपैकी. एन्जॉय. आजचा दिवस मस्त एन्जॉय करायचं ठरवलं आहे. तिकडनं शिंदे साहेब पण आलेले आहेत. आणि आता अशा या प्रकारे आता चिकनचं पण नियोजन चालू झालेलं आहे बघा. आता सगळे जे जे साहित्य लागते ते आता एकत्र करून ठेवलेलं आहे. आणि इकडे मस्तपैकी भाताला मस्तपैकी हे केलं. भाताची आता तयारी झालेली आहे. भात तयार पण केलेला आहे मस्त. आता भूक पण खूप लागलेली आहे. कधी चिकन शिजते आणि कधी पोटात जाते असं नियोजन चालू आहे. कधी होते देव जाणो. लवकर झालं तर बरंच. मस्तपैकी अशा प्रकारे सगळं काढलेलं आहे बाहेर. आता त्याच्यासाठी जे जे साहित्य लागते ते चव्हाण साहेब समोर घेऊन बसलेले आहेत. आणि तिकडे शिंदे साहेब आहेत, ते आग लावत आहेत भात शिजण्यासाठी. नाही तर करपून जाण्याच्या भीतीने आमचं तिकडचं पण नियोजन चालू आहे. समोर रोहित पाणी आणायला गेलेला आहे आणि पूर्णपणे ह्या पोंपरे डॅम आपल्याला समोर दिसत आहे. मस्तपैकी पाणी आहे, खूप भरून पण आहे. मस्त वाटते. नियोजन एक नंबर झालेलं आहे. आता भात तयार झालेला आहे. आता इकडे चिकन करण्यासाठी चव्हाणसाहेबांनी मस्तपैकी कांद्याला आता तेलात टाकून झणझणीत लाल होस तर हे करणार आहेत. त्याला काय म्हणतात ते आपण तापवणार आहेत. असं या तापवलेलं आहे. त्याच्यात आपल्याला जे जे साहित्य लागते चिकनचे ते सर्व टाकलेलं आहे. आता चिकन बाहेर काढलेलं आहे. आता चव्हाणसाहेबांनी त्याच्यात टॅमॅटो पण टाकलेला आहे. टॅमॅटो टाकलेलं आहे. सगळं झाल्यानंतर मस्तपैकी आता चिकन टाकायचं आणि मस्तपैकी वरपायचं. दुसरं काय करायचं नाही बघा. कधी शिजते आणि कधी पोटात जाते असं झालेलं आहे. मस्तपैकी झणझणीत राजेशाही चिकन करायचं आज विचार चालू आहे. राजेशाही चिकन खाणार आम्ही मस्तपैकी. 2026मधलं चिकनचं नियोजन आहे बघा. या प्रकारे चिकन पण झालेलं आहे. चांगला तरी पण आलेलं आहे वरती. इकडे आता रोहित काहीतरी काम चालू आहे, त्याचं थोडंसं शिल्लक राहिलेलं. आमच्यासोबत पण दुसरे पण माणसं आलेले चिकन खायला. आता ताव मारायला सगळेजण बसलेले या जेवण करायला. झणझणीत देशी कोंबडा. ह्याच प्रकारे कोंबडं शिजून झालेलं आहे. आम्ही सर्व आता मस्तपैकी जेवण करायला बसलेलो आहे. सर्व साहित्य वगैरे घेतलेलं आहे. या जेवण करायला.
आता जेवण झाले की सर्व आता साहित्य धुवून वगैरे व्यवस्थित ठेवायचं. ज्यांचे भांडे वगैरे आणलेले आहेत त्यांना ते परत देण्यासाठी. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तसेच या व्हिडिओला आपल्या मित्रामध्ये शेअर करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन भेटेल. धन्यवाद. भेटू पुढील भागामध्ये.